सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. महत्त्वाची आणि ऑथेंटिक बातमी आहे. ओके, आणि ती बी सकारात्मक आहे. सगळ्यात महत्त्वाची काय बातमी आहे ती एक लक्षात घ्यायची आहे तुम्हाला, की आज जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये राज्यात 70,000 पदांची नोकर भरती नव्या पद्धतीने भरती होणार. नव्या पद्धतीने म्हणजे MPSC मार्फत. ओके, हे ऑथेंटिक आहे बरं का. महासंवाद ही महाराष्ट्र शासनाचं टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही जॉईन करून तिथं तुम्ही बघू शकता स्कीम वगैरे. आता मी या लिंकवर क्लिक करतो आणि ती बातमी सविस्तरपणे आपण वाचूया. 70,000 पदांची नोकर भरती ही खूप मोठी आहे, मान्य करतो. एवढं काही निघत नाही कारण ते टप्प्याटप्प्यानं निघत असतात. थोडंसं इंटरनेट स्लो असल्यामुळं थोडा वेळ लागत आहे. तर बघा, संपूर्ण जी थोडक्यात बातमी आहे महाराष्ट्र शासनाचं आहे, त्यामुळं ही ऑथेंटिक बातमी गृहीत धरायचं. आजचा मंत्रिमंडळ निर्णय आहे. नव्या पद्धतीने 70,000 पदांची लवकरच नोकर भरती होणार. यापूर्वी देखील झालेले आहे, बरोबर. परंतु आता नव्यानं देखील भरती होणार आहे आणि हे निघतच राहतात कारण एवढं निवृत्त होत असतात. ओके, त्या पद्धतीनं तर बातमी मी वाचून दाखवतो. राज्यात लवकरच नोकर भरती नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. अर्थात ते विधानसभा होईपर्यंत त्यांचं चालत राहणार ही, बरोबर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून बघा MPSC मार्फत सुमारे 20,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. MPSC मार्फत जे नेहमी घेतलं जातात आयोगामार्फत, जसं MPSCच्या अंडर येतात PSI, STI, ASO, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, DYSP, ही जी पदं आहेत ही MPSC मार्फत भरले जातील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा देखील यामध्ये समावेश आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. पुढे बातमी आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेअंतर्गत बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. त्यानंतर बघा, राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागाकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबविण्यात याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेअंतर्गत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. ओके, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात 70,000 पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. ती ठीक आहे. आता ही बातमी दिली. मला एकच सांगायचे की नोकर भरती ही होणार आणि सातत्याने होतच असते, कोणी काही जरी म्हणलं तरी. पुढे बातमी आणखी काय महत्त्वाचे मुद्दे सांगायचे आहे. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा, विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिलेला आहे. ओके, त्यानंतर बाकी इतर परीक्षेच्या संदर्भात नाही, इतर बातम्या वगैरे आहेत त्यांच्या. ठीक आहे. हे बघा, मी तुम्हाला थोडक्यात 3-4 मिनिटांमध्ये जे काय आहे बातमी व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. महासंवाद टेलिग्राम आणि ऑथेंटिक बातमी असल्यामुळं यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. चला, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.